झाडातले जाहले हे मुके आता चालू होई इथे जीव घेणं असा खेळ हा मनाची मनाला लागतसे आस प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास पाखरू जीवाची अडकत जाती सुटकान होते गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे आपण कानावर कितीही हात ठेवले तरी जगाला ऐकू जात नाही असं काही होत नाही विक्रम. हे बघ मयंक, बघितलं ना सगळं बघितलं. शी इज गुड ना. मयंक आय बेट शी इज डॅम गुड. त्याच्या पार्किंग लॉट मध्ये संयम ढळलाच नसता तुझा. पण काय सॉलिड ऍक्टर आहात यार तुम्ही दोघं. कमाल. म्हणजे एखाद्याला खरंच वाटेल की तुम्हा दोघांच्या मध्ये 36 आकडा आहे. जो 36 आकडा फक्त आरशातून वाटणार आहे. पण आरसे कायम फसवे असतात ना रे. तुमच्यात आहे तो 63 आकडा. स्वीट 63. तर हे झालं सगळं विषयांतर. तर मूळ मुद्दा असा की तू तुझ्या बायकोला फसवून तुझ्याच ऑफिस मधल्या एका मुलीबरोबर लफडं करतोस. आणि तुझं असं म्हणणं आहे की तू तत्वांचा पक्का आहेस. मग तुझी तत्व फक्त ऑफिस पुरती मर्यादित आहेत आणि फॅमिली लाईफ मध्ये नाही. माझ्यात आणि अनन्यात जे आहे ते चुकीचं आहे. नाही नाही नाही, अशा गोड चुका करत राहाव्यात विक्रम, करत राहाव्यात. माझं अजिबात ऑब्जेक्शन नाहीये. ऑब्जेक्शन घ्यायची अवकात तरी कुठे रे बाजी. मला एवढंच म्हणायचं की आता एक चूक केली आहेस ना तू, दुसरी पण करून टाक ना. स्कायकॉमच्या प्रोजेक्टवर सही करून टाक. माझं तरी बरं होईल रे. आणि माझी तुला ब्लॅकमेल करायची अजिबात इच्छा नाहीये. पण तशी वेळ जर तू माझ्यावर आणलीस तर मी पण मागं हटणार नाही. तसं काही झालं तर मग मी सरळ तुझ्या तुझ्या सासऱ्याच्या घरी जाईल नयनाशी गप्पा मारायला. आणि आमच्यात काय गप्पा होतील हे गेस करायला मी तुला 3 चान्सेस देईन. ओके, कीप गेसिंग. मयंक, सरांबरोबर हाय व्होल्टेज मीटिंग करून आलेला दिसतोय. एकदम. पण यावेळी या व्होल्टेजचा धक्का बॉसला बसलाय, मला नाही. अच्छा, नेमकं काय झालं? काळजी वाटते ना बॉसची. जस्ट क्युरिओसिटी म्हणून. उत्सुकते पोटी मांजर मरतो. क्युरिओसिटी किल्स द कॅट. मला असं वाटतं अनन्या की तू बॉसच्या केबिन मध्ये जावंस. त्यांना तुझी खूप गरज आहे. व्हॉट डू यू मीन माझी गरज आहे? तुमच्या गरजा मला काय माहिती अगं.
उगाच आदळापट करू नकोस. तुझ्या जे काही मनात असेल ते बोल. ते मला चालेल आणि परवडेलही. त्याचा काही फायदा आहे का? एवढे आजोबा झालात तरी पोरकटपणा आणि हेकटपणा काही जात नाही तुमचा. पोरकटपणा? आता मोठ्या लोकांच्यातली भांडणं मोठ्या लोकांच्यातच ठेवायची हे समजण्याची अक्कल एक तर तुझ्या जावयाला नाही आणि लेकीलाही नाही. त्यांनी देवयानीला काहीही सांगितलेलं नाहीये. मग हे सगळं देवीला कसं कळलं? तिच्या कानात आकाशवाणी झाली का? तुम्ही एकसारखे ओरडत असता ऐकलं असेल तिने. नैनाला सुद्धा तसंच कळलं होतं. माझं म्हणणं बरोबर आहे आणि मी तसं ठामपणानं बोलू शकतो. काय बरोबर आहे हो तुमचं? हं, काय बरोबर आहे? आपली मुलगी टेन्शन मध्ये आहे. कुणीतरी एक व्यक्ती तिला आणि तिच्या नवऱ्याला त्रास देत आहे. अशा वेळी तिच्या पाठीशी उभं राहायचं की आम्ही घर सोडून जातो म्हणून दोषा लावायचा? तिच्या पाठीशी उभं राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तिच्याशी विक्रमशी कधी शांतपणे तुम्ही बोलला, बाबा काळजी करू नका आम्ही आहोत. हे आम्ही होत म्हणजे नेमकं काय असतं? तो माणूस आपल्या घरात घुसतो, आपली अख्खी बेडरूम उद्ध्वस्त करतो, तेव्हा आम्ही कुठं होतो? काय करू शकलो आम्ही? बरं आमचं सोडा, बाहेर 2-2 पोलीस आहेत, काय करू शकले ते? तेच तर सांगते तुम्हाला, हा साधा सुद्धा माणूस नाहीये. हो पण तो आपल्या जीवनात आला विक्रममुळेच ना. कोणी सांगितलं तुम्हाला? पण मग तो हे सगळं कोणासाठी करतो? अविनाश करतोय हे सगळं. तोच नालायक आहे ह्याच्या पाठी. तो अविनाश? हो तोच. आणखी किती अविनाश आपल्या ओळखीचे आहेत? अरे पण त्याचा काय संबंध? तो तर तेव्हाच. तो नैनाला सारखा फोन करतो. पहिल्यांदा नैनाच्या वाढदिवशी फोन केला, त्यानंतर सतत फोन करत राहिला. ती फोन घेत नव्हती पण तो फोन करतच राहिला. शेवटी एकदा तिने सांगून टाकलं मला फोन करत जाऊ नकोस म्हणून. मी नैनाला म्हटलं आपण पोलिसांना सांगूया म्हणून, पण तिने नाही ऐकलं. पण हे तू मला आधी का नाही सांगितलंस? नैनाच म्हणाली बाबांना हे काय सांगू नको, त्यांना टेन्शन येईल. तो हरामखोर आहे होय. अरे पण आता 13 वर्षानंतर तो परत तिच्या पाठी का लागलाय? सोड की म्हणून तिचा पाठलाग. म्हणूनच म्हणते तुम्हाला तुमचा हे का बाजूला ठेवा आणि नैनाशी एकदा शांतपणे बोला. तिला आपली गरज आहे. हो बघ तुम्ही, नयनाशी बोलतो मी. अनन्या, मला आपल्या गोव्याच्या प्रेझेंटेशनचे ग्राउंड प्लॅन्सचे कॉपी हवेत. पैनचा फोन आला होता, काही चेंजेस सजेस्ट केले तर मला ते डोळ्याखालनं घालायचे. ओके, सो दीज आर द वन्स. सर मलाही तुमच्याशी याबद्दल बोलायचं आहे. मी फ्रेश प्रिंटआउट काढून पाठवते. ग्रेट. आपल्या संसारातही काही कंटिंजन्सीज असू शकतात ना, आणि त्या सॉल्व्ह करण्यासाठी मी शेजाऱ्यांना नाही बोलू शकत. तर काय बोलतेस? काय झालंय मला कळेल का? गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. हा बोल. घरी यायला किती वाजणार आहे? मी तेच सांगण्यासाठी तुला फोन करणार होतो. मला तुर्बेच्या साईटवर जावं लागणार आहे. कॅन्सल करशील? लवकर ये ना घरी आज. का, काय झालंय? झालं काही नाही, पण तू लवकर घरी ये. अगं मी त्यांना येतोय म्हणून सांगितलंय. काही कंटिंजन्सीज आहेत जे मला पर्सनली जाऊन हँडल करायला लागणार आहेत. आपल्या संसारातही काही कंटिंजन्सीज असू शकतात ना, आणि त्या सॉल्व्ह करण्यासाठी मी शेजाऱ्यांना नाही बोलू शकत. तर काय बोलतेस?
काय झालंय मला कळेल का? मी काल सांगितलं होतं तुला. अगं हो, मग आज सकाळी मी बाबांशी बोललोय, ते घाईत होते. मी रात्री आल्यावर त्यांच्याशी बोलतो. आता तेवढ्यासाठी मी कामं सोडू? त्यांच्याशी बोलायची काही गरज नाही. आपला निर्णय आपण घ्यायचा आहे आणि तोही ताबडतोब. मीना हे बघ, तू मला हे सगळं फोनवर बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये विक्रम. तू लवकर घरी येणार आहेस की नाही? तू मला थोडं तरी महत्व देणार आहेस का तुझ्या आयुष्यात? हे बघ ना, उगीच मूर्खासारखं बोलू नकोस. सॉरी विक्रम, पण मी आणखी नाही सहन करू शकत. हे बा, आपला असा अपमान करून आपण. ओके, हे बघ ना, तू तू रडायचं थांब पहिलं. रडायचं थांबव. आज बाबा परत काही बोलले का तुला? आपण हे सगळं तू घरी आल्यावर बोलूयात का प्लीज? ओके 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 ओके, शांत हो. मी तुर्बीला जायचं कॅन्सल करतो. आय कम होम अर्ली. आय एम सॉरी विक्रम, मी तुला त्रास देतेय, पण इट्स ओके बाबा, मी येतोय घरी लवकर. ओके, तू लवकर ये. बाय. हो मॅडम, चला, ऑफिस बंद करायची वेळ झाली. अहो आम्हालाही घरी जायचं हो. जा तू, मला थोडा वेळ लागेल. मी जाताना सिक्युरिटीला सांगून दे. गुड नाईट मॅडम. गुड नाईट. विक्रमचं अनन्याबरोबर असलेलं अफेअर आणि त्याची आपल्याला असलेली माहीत म्हणजे सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीसारखं आहे. गुंतता हृदय ही
हॅलो, हा मी लता बोलते. कोण? हॅलो 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 इकडे दे. कोण होता? भूत आहे. भूत? भूत दिसत नाही, हे ऐकू येत नाही. हॅलो. सर, तुम्ही अजून ऑफिसमध्ये? 6:30 PM, कॉफी शॉप. बोलायचंय. ये कौन सा है राज दिल जो खत्म करती हो बया? नाही, ते मी आपल्या मजनूनं लैलाला पाठवलेला संदेश दिसतोय. पण तू काय दोघांच्या मध्ये कबुतराचं काम करतेस का? तिने हा कागद डस्टबिन मध्ये टाकला होता, मी तो काढला. बॅड गर्ल उर्वशी. असं डस्टबिन मध्ये हात कधी घालतात का? मी आता त्याच्या बायकोलाच फोन केला होता. नाही ना. का? मला सांगायचं होतं त्याच्या बायकोला, तिचा नवरा बाहेर काय काय थेरा करतो ते. अच्छा, म्हणजे अनन्या बरोबर केली तर थेर आणि तुझ्या बरोबर केली तर? तुम्हारा गम गम है, हमारा गम कहानी है. तुम्हारा खून खून है, हमारा खून पानी है. मी त्याला नाही बघू शकत तिच्या बरोबर. तो फक्त तुझा नाहीये. तो तुझा नाहीये. तू लाईनीमध्ये खूप मागे उभी आहेस आणि पुढे यायचं असेल ना, तर हा असं धसमुसळपणा करून उपयोगाचा नाहीये. लाईनीमधून कायमची बाहेर फेकली जाशील. कायमची. तुला माहिती आहे उर्वशी, लोकांचे वेगवेगळे आवडते पक्षी असतात. कोणाचा मोर असतो, कोणाचा पोपट असतो, कोणाचा कबूतर असतो. माझा कुठलाही माहितीये? गिधाड. कमालीचा पेशन्स असतो त्याच्यात. शेवटच्या श्वासापर्यंत घिरट्या घालत राहतं आणि मगच चढा. इतरांच्या हातातून शिकार निसटू शकते, पण गिधाडाच्या हातून शिकार कधीच नाही निसटत. सो वेट वेट उर्वशी. विक्रमचं अनन्या बरोबर असलेला अफेअर आणि त्याची आपल्याला असलेली माहिती म्हणजे सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीसारखं आहे. आणि ती जर एकाच झटक्यात आपण कापून टाकली तर आपल्यासारखे मूर्ख आपणच असू. बोलायचंय. चिपळूणला निघालोय. असं काय करता? आपल्या मित्राचं गाव नाही का ते? गावाहून एक छोटीशी भेट आणायची मित्रासाठी. हा, आलो की कळेलच.